Hello friends, I am Mallar Shinde and you are watching Shinde's Class YouTube channel. Friends, welcome back again after some days break, and today we are going to learn about past perfect continuous tense, and past perfect continuous tense is 8th video of tense series and also 4th video of past tense. So let's learn past perfect continuous tense. And friends, you know past perfect continuous tense means in Marathi we can say चालू पूर्ण भूतकाळ means चालू पूर्ण भूतकाळ means पूर्ण अपूर्ण भूतकाळ. We can say पूर्ण अपूर्ण भूतकाळ. So what is mean by and what is the definition of past perfect continuous tense and how can we understand it is and how can we recognize, how can we identify the sentences of past perfect continuous tense and what is the sentence pattern of the past perfect continuous tense. So all these factors, all these points we will cover within this lecture. So listen carefully. Let's learn past perfect continuous tense and we are going through the definition. So let's learn first definition of the past perfect continuous tense. Here is the definition. If an action was continued in the past with some perfection, also it was continued at the specific time in the past, so that tense is past perfect continuous tense. Means friend, if an action was started in the past, was in the past and then still continue in the past at the specific time, that means past perfect continuous tense. Means friends की भूतकाळामध्ये एक कृती सुरू झालेली होती आणि ती कृती त्या काळात त्या विशिष्ट वेळेला भूतकाळातच चालू होती. म्हणजे भूतकाळातच एक ऍक्शन सुरू झाली होती आणि ती त्या काळात चालू होती, त्या विशिष्ट वेळेला चालू होती ती कृती. इट मीन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पहा, फॉर एक्झाम्पल सम एक्झाम्पल्स आर हियर and definitely we will learn from this example and from this definition. Also we compare this example with the definition and how can we make sentence pattern from this example. Let's learn. So examples are here. I wrote some sentences here. Also I wrote the meaning of the sentences here. First sentence is I had been reading a book. I had been reading a book. मी पुस्तक वाचत आलो होतो. आलो होतो म्हणजे तिकडून इकडे चालत नाही आलेलो. आलो होतो म्हणजे मी भूतकाळामध्ये पुस्तक वाचण्यास सुरुवात केली आणि पुस्तक वाचण्याची माझी क्रिया तेव्हा चालू होती. कधी? भूतकाळामध्ये. मग ते काल असेल, परवा असेल, 1 वर्षापूर्वी असेल, 2 वर्षापूर्वी असेल, माहित नाही. परंतु मी पुस्तक वाचण्याची क्रिया चालू केली होती आणि तेव्हाही मी त्या वेळेला पुस्तक वाचत होतो. म्हणजे पुस्तक वाचण्यास सुरू केलं, पुस्तक वाचत होतो. कधी? भूतकाळामध्ये. सो ती ऍक्शन भूतकाळातले काही वलय तसेच ठेवून त्या काळात विशिष्ट वेळेत ती सुरू होती. सो इट मीन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. वी हॅड बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलो होतो. यू हॅड बीन रीडिंग अ बुक. तू पुस्तक वाचत आलेला होतास. तुम्ही पुस्तक वाचत आलेले होते. यू मीन्स सिंगुलर अँड प्लुरल आल्सो. देन ही हॅड बीन रीडिंग अ बुक. तो पुस्तक वाचत आलेला होता. सी हॅड बीन रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत आलेली होती. इट मीन्स फॉर एक्झाम्पल चाइल्ड साठी आपण इट घेतला या ठिकाणी. इट हॅड बीन क्राईंग लाऊडली. ते कोण? मूल मोठ्याने रडत आलेले होते. आलेले होते म्हणजे चालत आलेले नव्हते, ते रडत होते अगोदर आणि त्याची रडण्याची क्रिया त्या काळात चालू होती भूतकाळात. दे हॅड बीन रीडिंग अ बुक. ते पुस्तक वाचत आलेले होते. त्या म्हणजे अनेक व्यक्ती, त्या व्यक्ती नाही का. त्याच्यानंतर ती म्हणजे सी नाही तर ती म्हणजे अनेक व्यक्ती किंवा ती लोक पुस्तक वाचत आलेले होते. सो
all that time all the sentences told to us that action was started in the past and still continue at the specific time in the past. It means past perfect continuous tense. की काही भाग ऍक्शनचा पूर्ण झालेला होता आणि काही भाग अपूर्ण राहिलेला होता. मग तो पूर्ण झालेला भाग त्याचे संदर्भ घेऊन त्याचे वलय घेऊन आणखीन जो अपूर्ण राहिलेला आहे तो पूर्णत्वाकडे जात आहे, परंतु क्रिया अपूर्णच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी भूतकाळातच घडलेल्या आहेत. सो याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. वाचत होतो कधी? भूतकाळामध्ये, आणि वाचण्याची क्रिया पण भूतकाळातच सुरू झाली होती. सो ऑल दॅट sentences and also definition shows some sentence pattern to us. So let's learn sentence pattern of the past perfect continuous tense. And what is the sentence pattern? Look this. So the sentence pattern is here subject plus had plus been plus present participle means before and then object. Means subject असेल, कर्ता असेल, कर्त्यानंतर जे टू हॅव चं भूतकाळी रूप आहे हॅड ते असेल, त्यानंतर बीन, देन प्रेझेंट पार्टिसिपल मीन्स बिफोर मीन्स आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब असेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असेल. तर हा सेंटेन्स पॅटर्न आपण डेफिनेशन अँड द एक्झाम्पल यावरून तयार करू शकतो. टू हॅव चं जे भूतकाळी रूप आहे ते हॅड असेल हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल मीन्स बिफोर अँड देन ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहूया. द चाइल्ड हा सब्जेक्ट आहे, हॅड आहे टू हॅव चं भूतकाळी रूप, देन बीन अँड देन वॉचिंग आहे बिफोर प्रेझेंट पार्टिसिपल अँड देन ऑब्जेक्ट आहे अ सर्कस. सो द चाइल्ड हॅड बीन वॉचिंग अ सर्कस. देन सेकंड रूल इज हियर. In the past perfect continuous tense we use had after the subject. Means after the subject च्या नंतर आपण had चा यूज करतो in the past perfect continuous tense मध्ये, आणि तो आपण पाहिलेला आहे. had चा आपण यूज करतो after the subject. then use been after the had च्या नंतर आपण कशाचा यूज करणार आहोत? been चा. कुठे? past perfect continuous tense मध्ये. त्यानंतर after the been च्या नंतर after the been use or write present participle of the sentence. तर त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल आपण लिहितो, जे की सेंटेन्स मध्येच वर्ब आहे तेच आपण बिफोर मध्ये लिहितो किंवा प्रेझेंट पार्टिसिपल लिहितो. कधी? बीन च्या नंतर. अँड आणखी दुसरा जो नियम आहे ते नियम जे आहेत ते पास्ट परफेक्ट टेन्स चे जे नियम आहेत वर्बल क्वेश्चन साठी, डब्ल्यूएच क्वेश्चन साठी, निगेटिव्ह सेंटेन्स साठी, तर तेच रूल्स आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स साठी लागू पडतात. फॉर एक्झाम्पल आपल्याला जर वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल इन द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर हॅड आपण सुरुवातीला घेणार आणि यस नो मध्ये आपण आन्सर देऊ शकतो. सो हॅड बीन पंकज रायटिंग अ लेटर, यस और नो असं आपण आन्सर देऊ शकतो. त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन जर बनवायचा असेल तर हु हॅड बीन रायटिंग अ लेटर, हु हॅड बीन रायटिंग अ लेटर, मग आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन सुद्धा मिळतो. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर पंकज हॅडंट रायटिंग अ लेटर. सो या ठिकाणी हॅड च्या नंतर नॉट करायचा आणि त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण हॅडंट केलेला आहे. सो नॉट यूज केलं की आपल्याला निगेटिव्ह येईल, परंतु आपण हॅड नॉट लिहू शकतो किंवा हॅडंट लिहू शकतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण यूज केलेला आहे. सो फ्रेंड्स, वर्बल क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन आणि निगेटिव्ह सेंटेन्सचे जे रूल्स आहेत ते परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्सचे जे रूल्स आहेत तेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला उपयोगी पडतात. सो लाइक these rules and like these examples we build and construct the sentence pattern or sentences of the past perfect continuous tense. Two more examples of past perfect continuous tense I wrote here. First example is at that time he had been writing a novel for 2 months. Listen to me and look here. At that time he had been writing a novel for 2 months. त्यावेळेला ते at that time तो त्यावेळेला 2 महिन्यांसाठी कादंबरी किंवा नॉवेल लिहित होता.
When Mr. Mukherjee came to school in 1995, Mr. Anand had already been teaching there for 5 years. जेव्हा मुकेशजी शाळेमध्ये ते आले 1995 ला, त्यावेळेस आनंद ऑलरेडी त्यावेळेस शिकवत होते for 5 years. So these two examples also shows what the past perfect continuous tense. How? तर एक महत्वाची गोष्ट आहे की फॉर एक्झाम्पल एक क्रिया परवा सुरू झालेली आहे, परवा सुरू झालेली होती आणि कालपर्यंत ती चालूच होती. सो या वेळेला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. म्हणजे एखादी भूतकाळात क्रिया कधीतरी सुरू झालेली आहे, माहिती नाही, परंतु भूतकाळातच ती चालू होती, त्यावेळेला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होतो. So these two examples also shows the best result and best examples of the past perfect continuous tense. Friends, today we are learn about past perfect continuous tense, its definition, rules and examples. Also we learn the explanation about how to identify, how to construct, build a sentence in the past perfect continuous tense. So if you like this video, then subscribe, like and share. Also keep watching. Best wishes. Thank you.